नमस्कार मैत्रिणींनो, सर्व आशाताईंचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मैत्रिणींनो HIV एड्स. तर हा असा एक जीवघेणा आजार आहे ज्याच्या जंतुसंसर्गामुळे हा आजार होतो. HIV हा एक अत्यंत सूक्ष्म विषाणू आहे. ह्या विषाणूमुळे शरीरातील आजाराचे प्रतिकार करणाऱ्या यंत्रणेलाच इजा होते. म्हणजे ज्या व्यक्तीला हा आजार होतो त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्ण कमी होऊन जाते. त्यामुळे प्रतिकारशक्तीचा ह्रास होतो. रक्तपरीक्षणाद्वारे HIVचा जंतुसंसर्ग लक्षात येतो. ज्या व्यक्तीला रक्तामध्ये HIVचा रोगजंतू आढळतो त्याला HIV बाधित असे म्हटले जाते. मात्र रक्त तपासणी केल्याशिवाय हे ओळखता येत नाही. खालील पद्धतीने HIVचा रोगजंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जातो. HIV बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यामुळे, HIV बाधित व्यक्तीचे रक्त इतर व्यक्तीला दिल्यामुळे, HIV बाधित आईकडून तिच्या अपत्याला प्रसूतीदरम्यान किंवा स्तनपानामुळे. खालील पद्धतीने HIVचा प्रसार होत नाही. तर ह्या 3 प्रकारे HIVचा प्रसार होतो. पण स्पर्श केल्याने किंवा चुंबन घेतल्याने, एकत्र राहिल्याने, एकत्र खेळणे, पोहणे इत्यादीमुळे, एकच स्नानगृह किंवा संडासचा वापर केल्यामुळे, एकमेकाचे कपडे, टॉवेल इत्यादी वापरल्याने HIVचा प्रसार होत नाही. हा HIVचा जो विषाणू आहे त्याचा जो प्रसार आहे तो असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित सुया, दूषित रक्त आणि लागण झालेल्या गरोदर मातेकडून तिच्या होणाऱ्या अपत्याला होतो. जोखमीचे लैंगिक वर्तन. जोखमीचे लैंगिक वर्तन हे HIV एड्सच्या प्रसाराचे मुख्य कारण आहे. एकापेक्षा अधिक व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे व संभोगाच्या वेळी निरोधचा वापर न करणे म्हणजे जोखमीचे लैंगिक वर्तन होय. यामुळे HIV एड्सचा सर्वात जास्त प्रसार होतो. निरोध न वापरणे किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीशी संबंध ठेवणे यामुळे याचा प्रसार अगदी झपाट्यानं होतो. तर अशा प्रकारे याचा हा जो लागण आहे एड्सची अशा प्रकारे होत असते. पहा, असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त, दूषित सुया आणि लागण झालेल्या गरोदर मातेकडून. सुप्त कालावधी विंडो पिरियड. जोखमीच्या लैंगिक संबंधानंतर 6 ते 12 आठवड्यानंतरच HIV टेस्ट ही सकारात्मक येऊ शकते. म्हणून ह्या 6-12 आठवड्याचा हा कालावधी सुप्त कालावधी समजला जातो. कारण ह्या कालावधीत HIV परीक्षण केल्यास त्याचे वस्तुनिष्ठ परिणाम मिळत नाही. म्हणून HIV टेस्ट करताना जोखमीच्या लैंगिक वर्तणुकीनंतर 6 ते 12 आठवड्यानंतरच त्याची टेस्ट करावी. एड्स हा आजार आहे. HIV ह्या सूक्ष्म रोगजंतूच्या संसर्गामुळे होणारा एड्स हा एक आजार आहे. HIV टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर देखील हा आजार होण्यासाठी अनेक महिने किंवा वर्ष देखील लागू शकतात. मात्र ह्या कालावधीत देखील सदर व्यक्तीपासून दुसऱ्याला HIVचा संसर्ग होऊ शकतो. एड्स झाल्याचा मात्र तो अत्यंत गंभीर आजार असून त्याचा अद्याप पूर्ण बरे करण्यासाठी कोणतेही औषध सध्या उपलब्ध नाही. तर हा जो आजार आहे हा HIV टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही अनेक महिने किंवा वर्ष हा लागू शकतात. त्यानंतर देखील सदर व्यक्तीपासून दुसऱ्याला HIVचा संसर्ग होऊ शकतो. एड्स झाल्यानंतर मात्र तो अत्यंत गंभीर आजार असून त्याचा अद्यापही औषध उपचार म्हणजे उपलब्ध झालेले नाही. तर याचे लक्षणं काय आहे? वजन सतत कमी होणे, कमी न होणारा अतिसार, 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून वारंवार येणारा ताप, ह्याशिवाय दीर्घकालीन खोकला, बऱ्याच दिवसापासून असणारा खोकला, अंगाला विशेषतः जननेंद्रियांना खाज सुटणे किंवा ओरखडे येणे, तोंडामध्ये पांढुरका थर आणि वारंवार आजारी पडणे ह्यापैकी काही लक्षणे असू शकतात. स्त्रियांमध्ये खूप गैरसमज व भीती असते. अशा व्यक्तीशी स्पर्श देखील टाळला जातो. त्यांना वेगळे ठेवले जाते. परंतु हे सर्व चुकीचे असून त्यांना पण मदत करणे गरजेचे आहे. तर हा जो आजार आहे याची लक्षणे आणि हा ज्याला होतो तर त्या व्यक्तीला खूप अशी वेगळी वागणूक दिली जाते. त्याच्याजवळ कोणी जात एवढेच काही दवाखान्यातसुद्धा त्यांची हेळसांड केली जाते. त्यांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही. त्यांच्याजवळ कोणी जात नाही. असा हा आजार आहे. कारण की त्याचं औषध अजून निघालेलं नाही आहे. हा आजार ज्याला होतो त्याला तो त्याचा शेवटच असा होतो त्या आजारामध्ये. म्हणून ह्या आजाराविषयी लोकांमध्ये एक भीती आहे. तर या आजारामध्ये समाजामध्ये
जे गांभीर्य आहे त्याचे आपण जागरूकता केली पाहिजे एक आशा म्हणून. त्यानंतर जे एकापेक्षा अधिक व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणारे जे स्त्री पुरुष आहे त्यांना एकाच स्त्री पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आपण प्रवृत्त केले पाहिजे. आणि पुरुषांनी नेहमी एड्सचा धोका टाळण्यासाठी निरोधचा वापर केला पाहिजे. तसेच गरोदर स्त्रियांना पण आपण विशेष सेवा दिली पाहिजे. त्यानंतर त्या जर HIV पॉझिटिव्ह असेल तर तिच्या अपत्याला HIV बाधा होऊ नये ह्या दृष्टीने आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. जे मुलं मुली आहे किशोरवयीन त्यांना आरोग्य शिक्षण दिले पाहिजे, लैंगिक आरोग्य शिक्षण दिले पाहिजे. आणि जे किशोरवयीन मुलं मुली आहे त्यांना एड्सबाबत आपण जनजागृती केली पाहिजे. आणि HIV रक्त तपासणी सर्व जिल्हा रुग्णालय उपलब्ध आहेत हे त्यांना आपण समुपदेशन केले पाहिजे. तर असा हा जो आजार आहे एड्स तर हा आपण टाळू शकतो हे त्यांना आपण जे सभा घेतो, गृहभेटी करतो त्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे. तर आजारापेक्षा प्रतिबंध बरा. तर याचा प्रतिबंध करण्यासाठी एकच आहे की प्रत्येकाने लग्नापूर्वी HIV टेस्ट करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर निरोधचा वापर करणे आणि जे आपण दवाखान्यात जातो ज्या सुया आहे इंजेक्शन आहे ते निर्जंतुक असणे. तर अशा प्रकारे याचा आपण प्रतिबंध करू शकतो. असा हा भयंकर आजार आहे. तर लोकांमध्ये अजूनही या आजाराविषयी जे काही गंभीरता आहे ती आपल्याला कमी करायची आहे. आणि आपल्याला त्यांना सांगायचं आहे की हा कसा पसरतो आणि त्याच्यावर प्रतिबंध काय करता येईल. तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया. परत भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय.